यानंतर उत्तराखंडमधून बातमी आहे। उत्तराखंडमध्ये सुद्धा पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि या पुरामध्ये खरं तर ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि त्यानंतर पूरस्थिती निर्माण झाली आणि पुरामध्ये अडकलेले तरुण आता हळूहळू परत यायला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रातले अनेक पर्यटक उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी गेले होते, तर तरुण हा जळगावच्या पाळधी गावातला होता आणि ते आता परत गावात आलेले आहेत आणि त्यामुळे यांच्या कुटुंबियांचा जीव सुद्धा भांड्यात पडलेला आहे। उत्तराखंडमध्ये झालेल्या जलप्रलयानंतर या परिसरामध्ये जळगावातले काही तरुण अडकून पडले होते, मात्र आता धरणगाव तालुक्यातील पाधी गावातील हे 13 तरुण तिकडे अडकून पडले होते। आता हे सगळे तरुण सुखरूपरित्या आपल्या पाधी गावामध्ये परत आलेत आणि संपूर्ण गाव हे भावनिक झालं होतं आणि सगळ्यांनाच भावना अनावर झाल्या होत्या। आपल्या आप्त स्वकीयांना परत पाहून सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं होतं। परत आलेल्या तरुणाच्या स्वागतासाठी सडा रांगोळी आणि त्याचबरोबर भव्य मिरवणूक सुद्धा काढण्यात आली होती। तर स्वतः मंत्री गुलाबराव पाटील सुद्धा या मुलांच्या स्वागतासाठी हजर होते। तर याच संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। आज जवळपास या ठिकाणी जे पर्यटक होते त्यांचं पारधी येथील 13 पर्यटक होते, या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे। नेमका त्यांना काय अनुभव आला या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत जे पर्यटक उत्तर काशी येथे गेले होते आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा, काय सांगशील, काय अनुभव आला तुला नेमका तिथे गेलं? आम्हाला असं वाटलंच नव्हतं आम्ही वापस येऊ त्यानंतर, पण भाऊन त्यांनी यांच्यासोबत आर्मी कॅम्पवाल्यांसोबत बात केली। तिथे गेलो, आम्ही बघितलं, आम्हाला नेट पण नव्हतं, काहीच नव्हतं। एका सेकंदासाठी आमचं नेट चालू झालं, त्याला आम्हाला माहीत पडलं बुवा भाऊन त्यांनी तिकडे बात केलेली आहे। मग आम्ही तिकडे त्यांना धावलं बुवा, आमच्या भाऊन त्यांनी आमच्या मंत्री मोदींनी तुमच्यासोबत बात केलेली आहे, आमच्या गावात बेपत्त्याची बातमी झालेली आहे बुवा। मग ते बोलले नाही म्हणे तुमच्या गावात असं नाही झालेलं आहे म्हणे, म्हणतं नाही न्यूजमध्ये असं गेलेलं आहे बुवा, बेपत्ते झालेले सगळे मुलं। तर मग ते म्हणे कॉल करून द्या म्हणे। मग आमच्या चेतन एक ड्रायव्हरला सांगितलं आम्ही बुवा आमचा कॉल करून द्या बुवा तिकडे घरी। मग त्याने व्हॉइस मेसेज त्यांच्या घरी पाठवला। व्हॉइस मेसेजनुसार आम्हाला सगळ्यांना माहीत पडलं बुवा आमच्या गाव, आम्हाला त्यानंतर माहीत पडलं आमचं गाव एकदम संकटामध्ये येऊ, आम्ही 13 मुलांनी येऊ गावाला। नक्कीच आमच्यासोबत या ठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील आहे, आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। भाऊ, काय सांगणार? जर विचार केला तर आज संपूर्ण गाव एकत्र आलेलं आहे। पूर्ण गाव एकत्र आहे, पूर्ण गावाला आनंद आहे। आमची गेलेली मुलं वापस आल्याचा एक आनंद आहे आणि गाव काय असतं हे गावाने दाखवलंय। धरणगाव तालुक्याची 2 मुलं आणि आमच्या गावाची 13 मुलं आज वापस आलेली आहे। प्रत्येकाला वाटते की आपली मुलं आपल्या घरी आलेली आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांनी खरी रक्षाबंधनाची भेट आम्हाला दिली असल्याची भावना ग्रामस्थांनी व या परिवाराच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।